बीजेपीला सत्तेत यायचं होतं आणि सत्तेत येण्यासाठी एकनाथ शिंदे हा ओटीपी होता. हे आरोप लावणारे एकनाथ शिंदे स्वतःच ठाण्यामध्ये भाषण देताना सांगत होते की भाजपापासून आपल्याला दूर जायला हवं. जेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्र होती, ही जो महाराष्ट्रात जी फूट झालेली आहे खासदारांची, ती फक्त अमित शहाच्या इन्स्ट्रक्शनवर झाली आणि शिंदेला ती करावी लागली. कारण शिंदेला आता बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतील शिंदेजींना, कारण सत्तेत राहायचंय. आज सध्या दिल्लीमध्ये अमित शहाच्या स्पर्धेत कोणीही नाही. नितीन नवीनच्या अध्यक्षपदानंतर हे क्लिअर झालं की आता संघटना आणि सत्ता हे दोघंही अमित शहा चालवतात. परिसीमन नंतर जी लोकसभा होईल त्यात 650 पेक्षा जास्त सीट चालतील बीजेपी. देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत की महिला रिझर्वेशनला विरोध केला, तसं काहीही नाही. आता राम मंदिरात एवढा चोरी झालीये, एकनाथ शिंदेचं कोणी माणूस बोलतंय, हे राणे फॅमिली का चूप आहे? प्रत्येक ठिकाणी मस्जिद करणारे. नमस्कार. द ऑडिबल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडतायत, या सगळ्यावरती मुद्देसूद आणि रोखठोक विश्लेषणासाठी जे प्रसिद्ध आहेत ते राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर माझ्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आभार. नमस्कार. थेट चर्चेला सुरुवात करूया. अगदी पहिला प्रश्न. पहिल्यांदा 2022 मध्ये शिंदेंनी ज्या पद्धतीने आमदारांना घेऊन पुढची सगळी कारवाई केली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता परत असं होईल 26 मध्ये जेव्हा पूर्ण बहुमत आहे, असं वाटलं होतं का? हां. नाही हो, ते होणार होतं. हे पहा, शिवसेनेमध्ये जेव्हा पहिल्यांदा एकनाथ शिंदे साइडला गेले, म्हणजे एकनाथ शिंदेने मोठा एक म्हणजे शिवसेना तोडली हं, आणि ओरिजिनल शिवसेना स्वतः आहे असं त्यांनी शेवटी साबित करून दिलं. कोर्टात तो इश्यू पडलेला आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. बेसिकली बीजेपीला सत्तेत यायचं होतं आणि सत्तेत येण्यासाठी एकनाथ शिंदे हा ओटीपी होता, वन टाईम पासवर्ड. त्यांनी त्यांना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद दिलं. त्यानंतर आता ते उपमुख्यमंत्री पदावर आहेत आणि सरकारमध्ये राहणं त्यांची मजबुरी आहे. कारण त्याच्याशिवाय त्यांच्याकडे चारा नाही दुसरा. हं. राहिली गोष्ट, की हे जे सारखं बोललं जातं, की काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली किंवा हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना सोडून दिलं. हा जो आरोप लागला जातो, हे आरोप लावणारे एकनाथ शिंदे स्वतःच ठाण्यामध्ये भाषण देताना सांगत होते, की भाजपापासून आपल्याला दूर जायला हवं. जेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्र होती हं. आणि सर्वात पहिले राजीनामा द्यायचा असला तर मी देतो, ते म्हणाले. दुसरी गोष्ट, 2.5 वर्ष ते उद्धव ठाकरे सोबत सत्तेमध्ये होते. 2.5 वर्ष सत्तेचं लोणी खाल्लं. तेव्हा काँग्रेसही सोबत होती, राष्ट्रवादी काँग्रेसही सोबत होती. तेव्हा त्यांना कळलं नाही, की आपण हिंदुत्वाच्या दूर गेलेलो आहे. 2.5 वर्ष लागले कळायला. त्यांच्या एका माणसाला ईडीची नोटीस जाते. त्यानंतर सगळे चक्र हालतात. त्याच्या अगोदर त्यांचा जो खास माणूस, जो जवळचा आमदार ठाण्याचाच, जे आता परिवहन मंत्री आहेत, हं. त्यांच्यावर ईडीची रेड होते. 60 करोड रुपयाची संपत्ती त्यांची सीज होते. ते रोज पत्र लिहायचे, की शिवसेना प्रमुखांना, की म्हणजे उद्धव ठाकरेंना, की आपल्याला बीजेपी सोबत जायला पाहिजे. कारण यांच्याशिवाय काही दुसरा रस्ताच नव्हता. त्यामुळे ते बीजेपी सोबत गेले आणि आता हा जी दुसरी जी तूट झाली हं. खासदारांची, हं. त्यांना त्याच्यामुळे एकनाथ शिंदेला काहीही फायदा नाही. एकनाथ शिंदेनी ही तूट जी आहे, ती शुद्ध आणि शुद्ध बीजेपीच्या म्हणजे अमित शहाच्या म्हणण्यानुसार केली. कारण कुठल्याही हालतीत केंद्र सरकारला परिसीमन बिल पास करून घेणे अत्यावश्यक झालेले आहे. हं. 2029च्या निवडणुकीच्या अगोदर. देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत, की महिला रिझर्व्हेशनला विरोध केला, तसं काहीही नाही. महिला आरक्षण बिल हे 2023 मध्ये पास झालं. त्याचं नोटिफिकेशनही काढलं राष्ट्रपतींनी. पण त्या महिला रिझर्व्हेशन बिलमध्ये एक क्लॉज आहे, की ते कधी लागू होईल. तर त्या महिला रिझर्व्हेशन बिलमधला क्लॉज म्हणतो, की येणाऱ्या जनगणनेनंतर हं. परिसीमन होईल आणि परिसीमन नंतर हे लागू होईल. जनगणना एप्रिल 2026 मध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे 2029च्या अगोदर जनगणनेचे आकडे येतीलच. त्या आकड्यावर परिसीमन करायला पाहिजे. परंतु भाजपाला त्याच्या अगोदरच 2011च्या जनगणनेवर परिसीमन करायचं आहे. त्यामुळे त्यांनी हे अमेंडमेंट बिल महिला आरक्षणच्या नावाखाली आणलं. वरचं कव्हर महिला आरक्षण आहे. पण आतमध्ये परिसीमन बिल आहे.
आणि त्यावेळेला त्यांना 2011च्या जनगणनेवर जवळ-जवळ 750 सीट्स वाढवायच्या आहेत आणि त्या वाढीव सीटेमधनं ते महिलांना आरक्षण देणार. हं, सारा हं. विरोधी पक्ष म्हणतोय, की तुम्हाला आरक्षण द्यायचं तर सध्या जे 543 आहे, त्यातच आरक्षण द्या ना. त्यात काय वागवं? 543 मध्ये जर आपण म्हटलं आता रिझर्व्हेशन देतो, तर कोण-कोण लोकांच्या सीट जाणार? 33% पुरुषांच्या सीट जाणार. हे त्यांच्या गळ्यात उतरत नाही. त्यामुळं महिलांना द्यायचं, पण वाढवून द्यायचं यासाठी प्रयत्न. दुसरा जो आहे, त्यासाठी तुम्हाला 2/3 मेजॉरिटी पाहिजे. वर्तमान जर आपण आता इक्वेशन पाहिलं, तर लोकसभेमध्ये 543 जागापैकी 540 जागा आहेत, 3 खाली आहेत. 540 मध्ये 360 हे 2/3 होतं. आता 360 पर्यंत पोहोचायचं कसं? हे 292 वर होते. हं. त्यानंतर टीएमसीचे 20 आले. हे 5 आले. आता यांची संख्या जवळ-जवळ 25 जर वाढले यांच्याकडे, म्हणजे आत्ताचा जर लेटेस्ट आकडा जर मी तुम्हाला सांगतो म्हटलं, आता सध्या त्यांच्याकडे 319 सीट्स आहेत. 293 प्लस टीएमसी आणि हे 6, हं. 26. आता ह्या 319 वरनं कुठल्याही प्रकारे जे मी जितकं बीजेपीला ओळखतो, इतक्या वर्षापासून 30 वर्ष दिल्लीत आहे. ते 340 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. ओके. 340 जरी तुम्ही गेले, तरी सध्या पार्लमेंटमध्ये एक न्यूट्रल ग्रुप आहे 38 लोकांचा. त्यात डी-एम-के, आप, एम-आय-एम आणि छोट्या-छोट्या पार्टी आहेत, एक-एक, 2-2 सीटवाल्या. या 38 मधले 30 जरी अब्सेंट राहिले, हं. बहिष्कार केला त्यांनी मीटिंगवर, तर हाऊसची स्ट्रेंथ 540 वरनं 510 ला येते आणि ती जर 510 वर आली, तर मग तुम्ही 340 वर सुद्धा 2/3 निघू शकता. सारं कॅल्क्युलेशन तेच आहे. हं. आता त्यासाठी ते 3 पक्ष टार्गेट करत आहेत सध्या. एक शरद पवारांची पार्टी, हं. जिथे त्यांना जवळ-जवळ तिथे 5-6 सीट्सच्या अपेक्षा आहेत. की 6 तुटून आले तर फार मोठं काम होईल. दुसरीकडे अखिलेश यादव. हं. अखिलेशला तोडण्यासाठी 25 लोकं लागतील आणि माझी माहिती आहे की ती 25 ची व्यवस्था झालेली आहे. फायनल डील चालले. जर अखिलेश जरी त्यांनी तोडून आणला, तरी ते 200 319 आणि अखिलेशचे जर 25 जोडल्या, तर ते जवळ-जवळ 335 पर्यंत पोहोचतात. 5 याचे डी मध्ये सुद्धा ते प्रयत्न करतात. पण डी मला वाटत नाही इतक्या लवकर तुटेल. कारण डी खासदार जे आहेत त्यांना भविष्य राहणार नाही मग भाजपासोबत जाण्यात. हं. हं. कारण तामिळनाडूचं राजकारणच द्रविडियन पॉलिटिक्सवर चालतं. तिथे हिंदू मुसलमान चालत नाही. त्यामुळे 2 मोठ्या पार्ट्या टार्गेटवर आहेत. अखिलेशची समाजवादी पार्टी आणि इकडे हे. त्यामुळे ही जो महाराष्ट्रात जी फूट झालेली आहे खासदारांची, ती फक्त अमित शहाच्या इन्स्ट्रक्शनवर झाली आणि शिंदेला ती करावी लागली. कारण शिंदेला आता बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतील शिंदेजींना. कारण सत्तेत राहायचं आहे. शिंदे बाहेर जरी गेले तरी सरकार पळत. हं. पण हं. शिंदे बाहेर राहून बाहेर गेल्यावर कसं राहू शकतील? किती हं. लोकं जेलमध्ये जातील? काय-काय केस होईल आणि इथे भाजपा निर्दयी आहे. राजस्थानमध्ये एका काँग्रेसच्या खासदारांनी बीजेपी जॉइन केली. तो बीजेपीचा मोठा नेता झाला तिथे. मग एक दिवस त्यांनी बीजेपी सोडून काँग्रेसमध्ये आला. तो सकाळी 9 वाजता आला आणि 11 वाजता त्याच्या पेट्रोल पंपवर ईडीची रेड झाली आणि लगेच सगळं सीज होणं सुरू झालं. ते वाट पाहत नाही. लगेच ॲक्शन करतात. त्यामुळे जे आतमध्ये आहेत ते चुपचाप बसून आहेत. अब्दुल सत्तार किती जरी म्हणत असले, की आपल्याला एकत्र यायला पाहिजे आणि आम्हाला संपवतील बीजेपी वगैरे, हे सगळी धुसफूस आहे आतमधली. काय ओपनली कोणी बोलू शकतं का? कारण सगळ्यांचेच हात भरभटलेले आहेत. इतके दिवस सत्तेत राहताना निरंकुशपणे जे कामं केलीत तुम्ही, त्याच्या फायली बनलेल्या आहेत आणि तुम्ही सगळे आता पळताय इकडे-तिकडे. त्यामुळं महाराष्ट्रातली ही शिवसेनेची तूट ही तिकडे केंद्रामध्ये 360 च्या परिसीमन बिलासाठी होती. एवढं कन्फर्म. त्यानंतर 1-2 बिलं अजून आणायची आहेत त्यांना. हं. एक त्यांना हं. पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टमध्ये अमेंडमेंट करायची आहे, की कुठलाही मंत्री किंवा मुख्यमंत्री
जर 30 दिवस जेलमध्ये असला तर त्याची मिनिस्ट्री ऑटोमॅटिक जाईल. आता 2 प्रकार आहेत. तुमच्यावर आरोप ठेवून जर तुम्हाला कोणी आतमध्ये टाकलं आणि 30 दिवस तर ते सहज ठेवू शकतात. आपण पाहिलं ती 13 महिने होते आपले गृहमंत्री महाराष्ट्राचे अनिल देशमुख. हं. काय झालं, 100 कोटी रुपयाचा आरोप होता आणि शेवटी 1,80,00,000 ची चार्जशीट फाईल झाली. मुंबई पोलीस कमिशनर सारखा सिनियर माणूस म्हणतो, की मी लोकांच्या बोलण्यात ऐकलं होतं म्हणून मी बोललो. हिअरसे कानाफुसी सुनी थी इसलिए बोला था. आणि एका गृहमंत्र्याला जेलमध्ये राहावं लागतं 13 महिने. हेमंत सोरेन मुख्यमंत्री 5 महिने जेलमध्ये. आणि जेव्हा तिची जमानत झाली तेव्हा कोर्टाने विचारलं, "अरे याला तुम्ही आतमध्ये का टाकलं?" म्हणे 8 एकर जमीन यांनी हडपली. म्हणे कुठे आहे? जमिनीचा ताबा त्याच्याकडे आहे? बोलले नाही. कधी तो जमिनीवर गेला? म्हणे नाही. काही रेव्हेन्यू कच्च्या चिठ्ठ्या, पक्का चिठ्ठ्या काही आहेत? त्या लँडलॉर्डकडनं म्हणजे त्या ज्या शेतकऱ्याकडनं यांनी जमीन ढापली त्याला काही पैसे दिलेले आहेत? नाही. त्याला काही धमक्या दिलेल्या आहेत? नाही. जमिनीचा कब्जा कोणाकडे आहे? म्हणे शेतकऱ्याकडे. मग हा कसा तुम्ही कसा आरोप लावला? तर कोणीतरी एका माणसाने अफिडेव्हिट दिलं फक्त, की हेमंत सोरेननी या आदिवासीची जमीन बळजबरीनं घेतली. त्या अफिडेव्हिटवर तो 5 महिने जेलमध्ये होता. त्याला जमानत झाली. दिल्लीमध्ये शराब नीती म्हणजे दारूच्या घोटाळ्यात 100 कोटी रुपये घेतले म्हणे. एका अफिडेव्हिटवर त्यांनी मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांनाच आपण टाकलं. कोर्टाने विचारलं, "अरे ते पैसे कुठे आहेत 100 कोटी रुपये घेतलेले?" म्हणे नाही एकाने सांगितलं, की आम्ही दिले. अरे पण ते दिले तर कसे दिले? कुठे तर दिले असतील ना? म्हणे पैसा कुठे आहे? म्हणे खर्च केला. म्हणे कुठे खर्च झाला? म्हणे गोवा इलेक्शनमध्ये. मग गोवा इलेक्शनमध्ये जो खर्च झाला त्या खर्चाचा काही तुमच्याकडे हिशोब आहे का? तुम्ही कसं म्हणू शकता 100 कोटी रुपये खर्च झाला? मग विनोदाने मी त्यावेळेला म्हणायचो, की एक पेंटिंग एक्झिबिशन होतं. त्या हं, पेंटिंग एक्झिबिशनमध्ये फार मोठे पेंटर्स जहांगीर आर्ट गॅलरीला मुंबईला. तिथे एक पूर्ण ब्लँक कॅनव्हास होतं. हं. तर एका आर्ट लव्हरनी पेंटरला सांगितलं, की "साहेब हे चुकून फ्रेम लावलेली आहे तुम्ही. हे ब्लँक फ्रेम आहे. व्हाईट आहे पूर्ण. ह्याच्यावर काहीच चित्र नाही. आणि खाली तुम्ही त्याच्यावर ₹1,00,000 किंमत लिहिलेली आहे. ते चुकून लिहिली गेलेली वाटतं. त्याला तुम्ही बदलावा." तो म्हणे, "नाही, हे फार मोठं पेंटिंग आहे." म्हणे, "मला कळलं नाही साहेब हे व्हाईट म्हणजे काय पेंटिंग आहे?" म्हणे, "गाय जी आहे ती गवत खाते. गाय चरते आहे." म्हणे, "कुठे गवत तर दिसत नाही." म्हणे, "गायीनं खाल्लं." म्हणे, "गाय कुठे आहे?" म्हणे, "गवत खाल्ल्यावर गाय तिथे कशाला थांबते? ती निघून गेली." असा प्रकार ईडीने केला या लोकांसोबत. तर काही लोकं जेलमध्ये जातात, काही लोकं जेलमध्ये जायच्या अगोदरच घाबरतात, सरेंडर होतात. तर अशा प्रकारामुळे ही जी तूट-फूट होत आहेत, आता त्याला 5 खासदार असणं काय, 10 खासदार असणं काय, त्याने काही फरक पडणार नाही. आणि जर त्यांना एखादं एक्स्ट्रा मंत्रिपद मिळालं असेल, आता सध्या त्यांचे जे राज्यमंत्री आहेत, ते काय काम करतात विचारा त्यांना. दिल्लीमध्ये कॅबिनेट मंत्र्यालाच कामं नाहीत. ते नुसते सांगकामे आहेत. रबर स्टॅम्पसारखे बसलेले आहेत. असं जर असतं, तर आमचे नीट पेपरचे पोहोचण्यासाठी डिफेन्स मिनिस्ट्रीला काम करावं लागलं नसतं. फार वेगळी स्थिती आहे देशात. डिफेन्स मिनिस्ट्री एज्युकेशनचं काम करतं. एज्युकेशन मिनिस्टर संघटनेचं काम करतो. कोणाच्या पायात कोणाचं पायतान नाही. कोणाला म्हणणार? महागाई वाढली, तिकडे तो एस-3चा आरोपी बसलेला आहे आतमध्ये पुरी. त्यामुळे एक मंत्री और अजून झाला काय 2 मंत्री उद्घाटन करायचं, लाल दिव्याच्या गाडीत फिरायचे, तिच्यावर तुमचं काम नाही मोठं. एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी महाराष्ट्राला काय-काय दिलं आता जरा लिस्ट काढावी त्यांनी बाहेर, की साहेब मी या इतक्या वर्ष म्हणजे कार्यकाळ माझा होता आणि एवढं-एवढं मी महाराष्ट्राला दिलं. त्यामुळे ही तोडफोड जी आहे ती दिल्लीच्या इशाऱ्यावरनं होते, अजून कोणी कारण हं. दिल्लीमध्ये मुंबईमध्ये पर्याप्त समर्थन आहे सरकारला. सरकार पडणार नाही. एकनाथ शिंदे जरी गेले तरी सरकार पडणार. त्यामुळे फक्त त्यांचा तो थोडासा राग आला, तोंड फुलवून लगेच ते साताऱ्याला जातात आणि मग 2 दिवस शेतावर काढल्यावर पुन्हा वापस येतात. त्यांना शेतावर गेल्यावर कळतं की शेतकऱ्याची हालत फार वाईट आहे. त्याच्यापेक्षा राजकारणी झालेलं बरं. म्हणून लगेच पुन्हा ठाण्याला वापस येतात. हे महाराष्ट्राचं चित्र आहे. नाही, पण मग आत्ताच्या घडीला म्हणजे आपण हे सगळं दिल्लीच्या पर्स्पेक्टिव्हच्या मुद्द्यावरनं जे बोलतोय, तिथनं महाराष्ट्राकडे कसं बघता येईल किंवा शहा महाराष्ट्र चालवतायत असं काही आपण एखादं आहे. जितक्या डबल इंजिनची सरकार आहे ती फक्त दिल्लीवरनं चालतात. बरं. सगळी दिल्लीवरनं चालतात. मग फडणवीसांना पण म्हणजे तेवढा अधिकार नाहीये निर्णय घ्यायचा? कुठले निर्णय घेणार? कुठले निर्णय घेतले फडणवीसांनी दिल्लीला विचारल्याशिवाय? विधान परिषदेचा सदस्य सुद्धा दिल्लीशिवाय होतो का? कॉर्पोरेशन सुद्धा होतं का?
प्रत्येक सेटलमेंट हे तिघे जाऊन दिल्लीतच करतात ना. हं, हं. फक्त छोट्या-मोठ्या ज्या गोष्टी आहेत, छोटे-छोटे टेंडर्स वगैरे, वगैरे ते करतात. बाकी मोठ्या अशा कुठल्या डिसिजन आहेत जे दिल्लीच्या शिवाय घेतले असतील. ते जुने दिवस गेले जेव्हा भाजपामध्ये क्षेत्रीय क्षेत्र हं. बोलायची दिल्लीमध्ये. प्रत्येक राज्यात होते. आता सगळ्याच राज्यांची स्थिती ही आहे. पहिल्यांदा आयुष्यात निवडणूक लढणारा शर्मा राजस्थानसारख्या राज्यात, जे राज्य फार पूर्वीपासून बीजेपीकडे होतं, तिथं मुख्यमंत्री झालाय. मोहन यादव तिकीट मिळत नव्हतं, तो मुख्यमंत्री झालाय मध्य प्रदेशमध्ये. छत्तीसगडमध्ये जो मुख्यमंत्री आहे, गुजरातमध्ये जो मुख्यमंत्री आहे, सगळे वन टाइमर आहेत ते. ओरिसा फक्त 2-3 मुख्यमंत्री आहेत जे थोडेसे सीनियर लेव्हलवर होते. त्यातला एक योगी आदित्यनाथ, तो थोडा दिल्लीला डोळे काढून बोलतो. तिकडे नॉर्थ ईस्टला हेमंत विश्व शर्मा, तो पण आयातीत आहे काँग्रेसवरनं. तो नॉर्थ ईस्ट सांभाळतो. कारण नॉर्थ ईस्ट समजत नाही यांना म्हणून ते त्याच्या भरवशावर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या भरवशावर आहेत. नाहीतर मग देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राहिलेच नसते. सरळ मुख्यमंत्रीच झाले असते ना. उपमुख्यमंत्री राहून पुन्हा उपमुख्यमंत्री झालं हे त्यांचा अपमानच होता. पण करावं लागलं. आता जी चर्चा होते सगळीकडे, की शहा विरुद्ध फडणवीस म्हणजे शहांना नंबर 2 चं नंबर 1 ला येण्यासाठी जी फाईट आहे किंवा जी स्पर्धा आहे, ती खरंच फडणवीस किंवा योगी आदित्यनाथ असू शकतात? नाही, नाही काहीच कुठेच आज सध्या स्पर्धेमध्ये दिल्लीमध्ये अमित शहाच्या स्पर्धेत कोणीही नाही. आणि ते होऊ म्हणजे टिकूही देणार नाहीत. योगी आदित्यनाथ संघाच्या भरवशावर होते, पण आता संघच प्रकोष्ठ झालेला आहे बीजेपीचा. नितीन नवीनच्या अध्यक्षपदानंतर हे क्लिअर झालं, की आता संघटना आणि सत्ता हे दोघंही अमित शहा चालवत आहेत बरं. पूर्णपणे. मग आणि आता अमित शहा रिझल्ट देत आहेत. अमित शहानी कसंही असो, मग तो ज्ञानेश कुमारचा उपयोग असो, एस-आय-आर असो, सेंट्रल फोर्सेस असो, हं. हुक और क्रूक कसंही असो, पण ते बंगाल घेतला ना त्यांनी ताब्यात. पंजाबमध्ये फक्त त्यांचे 2 आमदार आहेत, पण पंजाबमध्ये त्यांची विधानसभेत सरकार बनणार मी आजच सांगतो तुम्हाला. आणि 2 परिसीमन नंतर आमदारांनी परिसीमन नंतर जी लोकसभा होईल, त्यात 650 पेक्षा जास्त सीट चालतील बीजेपी. कारण आजकाल डिझाइन्ड नतीजे असतात. पहिले रिझल्ट डिझाइन होतात आणि मग इलेक्शन केलं जातं. हे सगळं आणि याचं शॉकिंग अपील आहे. कुठे नाहीये. अपील कुठे नाहीये. तुम्ही सांगा ना मला. कुठे अपील आहे? 27 लाख लोकं मतदानाच्या सूचीत असून तो मतदान करू शकले नाही. 27 लाख लोक आणि सर्वोच्च न्यायालय म्हणतं, की पुढच्या निवडणुकीत मत द्या. या निवडणुकीत नाही झालं तर काय झालं? आधी पंढरपूरची वारी होती का? यावेळेला चुकली तर पुढच्या वर्षी करू. 27 लाख लोकं. छोटा-मोठा आकडा नाही. जर्मनीमध्ये फक्त 2 मतदारांनी ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेतलं होतं. सरकारने ईव्हीएम बंद केले. एका मतदाराच्या अधिकाराची व्हॅल्यू आहे. एस-आय-आर बंगालमध्ये निवडणुका असताना एस-आय-आर झालं. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुका होत्या, तर महाराष्ट्रामध्ये एस-आय-आर का नाही झालं? म्हणजे निवडणुका आहेत म्हणून नाही होत. आणि बंगालमध्ये निवडणुका आहेत म्हणून होत. काय समजायचं इलेक्शन कमिशन प्रत्येक राज्यात? कारण त्यांना लोकसभेची मत मतदार यादीच वापरायची होती. हं, हं. स्थानिक संस्था म्हणजे जिल्हा परिषदमध्ये, नगरपालिकांमध्ये. ती त्यांनी वापरली. त्यात भरपूर मतदार वाढले होते. महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये जेव्हा पानिपत झालं भाजपाचं, त्यानंतर फक्त लाडली बहिणामुळे नाही जिंकले. 130 ज्या सीट्स आल्या तशा नव्हत्या. त्या 2-3 महिन्यात किती मतदाता वाढले? कसे एवढे वाढले? पैठणच्या आमदारांनी तर भर सभेत सांगितलं, एकनाथ शिंदेच्या शेजारी बसून, मी बाहेरनं 20,000 मतदाता नसते आलो तर जिंकलो नसतो. विखे पाटील सगळ्या कॉलेजची मुलं-मुली मतदाता बनवून घेतली. बसेसनं आले कॉलेजच्या, मतदान गेले. काय बोलणं? कोण वाली आहे? सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, की व्ही-व्ही-पॅट वापरा हं. आणि नंबर 2 आणि 3 वर जो आलेला उमेदवार आहे, या दोघांना अधिकार आहे, ते अपील करू शकतात. आणि त्या अपीलामध्ये काय होणार? त्या अपीलमध्ये त्या व्ही-व्ही-पॅटच्या स्लिप्स आणि मतदान याचं मॅचिंग व्हायला हवं. त्यासाठी इलेक्शन कमिशनची लोकं, कलेक्टर सोबत
कंपनी मॅन्युफॅक्चरिंगचे इंजिनियर्स, जिंकणारा उमेदवाराचे रिप्रेझेंटेटिव्ह, जो रिचेकिंग मागतो त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह, याच्या समोर ते चेक झालं पाहिजे. त्यासाठी पैसे भरावे लागतात. हरियाणामध्ये पैसे भरले लोकांनी. इलेक्शन आयोगाने सांगितलं ही मशीन आहे, याला चेक करा, बरोबर आहे की नाही? ते म्हणे साहेब चेक मशीन नाही करायची, व्हीव्हीपॅट सोबत चेक करायची. ते म्हणे व्हीव्हीपॅट आम्ही फेकून दिले ते. मग ते कोर्टात गेले. कोर्टाने सांगितलं काय केलं? निवडणूक आयोग बोलले, "नाही तुम्ही सांगितलं होतं रिचेकिंग करा पैसे घेऊन. पण कसं करायचं याचं एस-ओ-पी आम्हाला कळलं नाही नीट. तुम्ही एक वेळा पुन्हा सांगा म्हणजे आम्ही तसं करू." 5 वाजल्यानंतर किती मतदान होतं? याच्यासाठी सीसीटीव्ही फुटेज मागितला एकाने. चंदीगडमध्ये एकाने ॲप्लिकेशन लावला, मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. मी पैसे द्यायला तयार आहे. त्यांनी ॲप्लिकेशन लावला. दुसऱ्या दिवशी रात्रीतून एक नोटिफिकेशन निघालं, की निवडणूक आयोग कोणालाही सीसीटीव्ही फुटेज देणार नाही. कारण काय, की लाईनमधल्या लोकांचा जर लागलेल्या लोकांचा जर आम्ही फुटेज दिला, तर त्यांचा राइट टू प्रायव्हसी डिस्टर्ब होतो. निजता का जो अधिकार है उसका, क्योंकि वो मतदान केंद्र में आया है, ये दिख जाएगा लोगों को. गलत मतलब काय आहे? एक वेळा तुम्ही मतदानाला या म्हणून लोकांना अपील करता. सगळे चॅनलवाले लोकांना लाईनमध्ये लागलेल्या लोकांना विचारतात, "तर तुमचं वय काय?" आपण फोटो छापतो. कोणी आपल्या आईला खांद्यावर घेऊन येतो, कोणी एका अपंगाला घेऊन येतो. नाही दिलं. ममता बॅनर्जी म्हणाली, की मी गेली होती 12 नंतर दुपारी 12 नंतर कितीतरी जवळ-जवळ 100-150 असे मतमोजणी केंद्र आहेत, म्हणजे विधानसभा आहेत. तिथल्या मतमोजणी केंद्रावर टीएमसीच्या लोकांना एजंटला मारून बाहेर पाठवलं. ममता बॅनर्जीच्या एजंटला बाहेर पाठवलं. म्हणून ममता स्वतः गेली. ममताला आत घेतलं आणि तिलाही मारलं. ती बाई ओरडत आली, की मला मारलं, मला मारलं. काय झालं? निवडणूक आयोग म्हणे खोटी बोलते. अरे सीसीटीव्ही फुटेज आहे, रिलीज करा. तुम्ही ममताचं स्वागत केलं, तिला बसवलं, ती खोटी बोलते, समोर येईल आणि तुम्ही मारलं असेल तर ते दिसेल. सीसीटीव्ही फुटेज द्यायला तयार नाहीत ते. म्हणे आम्हाला ते देता येत नाही. का नाही देता येत? मतदान केंद्रात जर म्हणजे सीसीटीव्ही असतात कशासाठी आतमध्ये? गोंधळ होतो हे आरोप लावल्यावर त्याची शहानिशा करण्यासाठी. आरोप लावलेत ना, द्यायला तयार नाही. तेव्हा एवढा सावळा गोंधळच चालू आहे. मग यानंतर काय? अजूनही महाराष्ट्रात गेलो तर विचारतात ना लोकं. ग्रामीण भागात मी जेव्हा जातो. म्हणे असं कसं झालं आम्हाला कळलंच नाही. आम्ही तर मत दिलं नाही. कसे निवडून आले? काय सांगायचं? पण मग हा एक भाग झाला आणि दुसरा ज्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि गेले एक 4-5 दिवस माध्यमांमध्ये पण खूप होतीये, ती म्हणजे शिंदेसोबत खासदार गेले किंवा आता कदाचित पवारांची चर्चा चालू आहे, ममतांचे पण गेले. तर याच्यामागे त्या नेत्यांचं जे काही कार्यपद्धती आहे, त्याच्यावरती लोकांचा आक्षेप आहे. तुम्हाला असं वाटतं खरंच ते कारण आहे, की भाजप किंवा त्यांच्या दबावाने गेले? हे जे 5 खासदार गेले, 6 हं, गेलेत. हं, यांनी जी कारण सांगितली ती बेसिकली महाराष्ट्र राज्य सरकार आणि मोदीच्या केंद्र सरकारवर काळं फासणारी होती. हं. काय माहिती? आमच्या क्षेत्राचा विकास होत नाही, जर आम्ही सत्तेसोबत नसलो तर. याचा अर्थ काय आहे? विरोधी पक्षाची लोकं जिथे आहेत, तिथे सरकार विकास होऊ देत नाही. हाच आहे ना त्याचा अर्थ. एक्झॅक्टली. काय तसं होऊ शकतं तर हे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे. राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. एक वेळा मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस भाजपाचे राहत नाहीत किंवा विदर्भाचे राहत नाहीत. ते पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाचा अधिकार आहे त्यांच्यावर तेवढाच मुख्यमंत्री जेवढा त्यांच्या नागपूरचा आहे. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता तो विरोधी आहे त्याला डेव्हलप नाही करायचं. म्हणजे तिथल्या मतदारांना तुम्ही सजा देता. संजय दिना पाटील जिथे निवडून आले, त्यांच्या विरुद्ध जो उमेदवार होता एन-डी-एचा, काय त्याला मतं पडली नाही. मग तुम्ही संजय दिना पाटलाच्या जर कार्यक्षेत्रामध्ये काम होऊ देत नसेल, तर तुमचे पण मतदाता आहेत ना तिथे. त्यांच्यावर अन्याय होत नाही. ज्यांना विकास करायचा असतो तो बिना सत्तेवर राहताही विकास करतो. हं, हं. आपल्या महाराष्ट्रात बाबा आमटेपासून कितीतरी अशी उदाहरणं आहेत, की लोकांनी कामं केलेली आहेत, सरकारच्या शिवाय केलेली आहेत, लोक जागरणातून केलेली आहेत. पण तुम्हाला जर सत्तेचं मलाई खायची असेल, 50 खोके ओके, ओके म्हणतात. किती खोके गेले काय माहीत आपण मोजले नाही. आणि आपल्याला ₹50,00,00,000 मोजायला मला वाटतं तुला आणि मला जवळ-जवळ 2-3 महिने लागतील. आपल्याला सवयच नाही ना एवढे मोजायची. त्यामुळे ठाकरेंची काही चूक नाही का याच्यामध्ये? म्हणजे जी म्हणजे चर्चा होते सवाल मी म्हणतो, कालपर्यंत म्हणजे संजय दिना पाटलाला त्या मीटिंगपर्यंत ठाकरे ठीक होते. खरंय. मीटिंगमध्ये आलेले सगळे लोक ठीक होते. संजय देशमुखला मी स्वतः बोललो. हं, कारण ते आमच्याच जिल्ह्याचे. मी हं. म्हटलं, "काय संजय?" "काही नाही म्हणे भाऊ." आणि मुलीचं लग्न आहे म्हणे.
11 तारखेला लग्न आहे बरं, जुलैला तुम्हाला यावं लागतं. आणि म्हणे त्याच्यात सगळं होतं. मी साहेबांना सांगितलं नव्हतं साहेबांना. आणि लगेच ऑन माय वे. मग मी त्याला म्हटलं त्या दिवशी, या दिवशी 6 जाहीर म्हटलं, "व्हेअर आर यू?" त्याचा फोन उचलत नव्हता. म्हटलं, "व्हेअर आर यू?" बोले, "आय एम ऑन माय वे." आय नेव्हर न्यू दॅट हिज वे वॉज टू बीजेपी. ओके. हे सगळं थोतांड आहे, की बाळासाहेब ठाकरेंचे विचार होत होते म्हणून आम्ही गेलो. काँग्रेस सोबत होते म्हणून आम्ही तिकडे गेलो. आता राम मंदिरात एवढा चोरी झालीये, एकनाथ शिंदेचा कोणी माणूस बोलतंय? हे राणे फॅमिली का चूप आहे? प्रत्येक ठिकाणी मस्जिद करणारे. दोघांच्याही तोंडाला फेविकॉल लागलंय, तिघांच्याही. कोणीच बोलत नाही. बोलायला नको. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. आणि महाराष्ट्राची स्थिती किती दयनीय आहे. महाराष्ट्रावर कर्ज किती आहे. भ्रष्टाचार चरमवर आहे. ठेकेदारांचं पेमेंट होत नाही, ते कामं करायला तयार नाही. महाराष्ट्रात बेसिक राइट टू एज्युकेशन आहे. शिक्षणाचा अधिकार आहे आपला. पण आपण पी मोडवर शाळा चालवतो. आपण शाळा दत्तक घ्या म्हणून सांगतो. हं, हं. एज्युकेशन सारख्या डिपार्टमेंटमध्ये जर तुम्हाला दत्तक द्यायची गरज असली, तर तो बाप कितना नालायक असला पाहिजे, की जो आपल्या मुलाला दत्तक देतो. मुलं सांभाळणं होत नाही त्याच्याकडनं. मग कशाला बनता आमचे वडील? कशाला घेता तुम्ही ते पालकत्व? सोडून द्यायचं ना. पूर्ण गडचिरोली मायनिंग बेल्ट झालेला आहे. सगळं दंडकारण्य साफ होतंय. सब कुछ अडाणी. टायगर कॉरिडॉर पूर्ण संपलाय. जे नागपूरला टायगर कॅपिटल म्हणायचे ते संपेल आता. कारण ते वाघ जो फिरतो इकडनं तिकडे, त्याचा जो बेल्ट आहे, त्या मधातच तुम्ही मायनिंग सुरू केलं. संपवलं महाराष्ट्र. फक्त त्या गोष्टी अर्थात मोठ्या-मोठ्या करायच्या, बोलायचं मोठं-मोठं. आमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात, "मी चॅलेंज देतो महिला अधिकाऱ्यांच्या महिलाच्या विधेयक का हे पास होऊ देत नाही मी याच्यावर." मी म्हटलं, "मी चर्चा करायला तयार आहे त्यांच्यावर." हे जे पास होऊ देत नाहीत विपक्ष हे महिला आरक्षण म्हणजे महिला आरक्षण बिल आहे का? मग 2023 मध्ये पास झालं ते कुठलं बिल होतं? 2026च्या ऑगस्ट 17 तारखेला निघालेलं नोटिफिकेशन कुठल्या बिलाचं होतं? हे सगळंच कठीण आहे. पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एक तर 2 प्रश्न मला महत्त्वाचे विचारायचे होते महाराष्ट्राच्या दृष्टीने. एक म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे एकत्र येणार अशी एक चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया पण दिलेली आहे. 2-3 गोष्टी आहेत. हं, शरद हं, पवार आणि काँग्रेस हे एकत्र आलेली किंवा पहिल्यांदा आलेली नाहीये. ते हं. एकत्र लढतायत. शरद पवार कित्येक वेळा काँग्रेसमध्ये मर्ज झाले, पुन्हा बाहेर गेले, पुन्हा मर्ज झाले, पुन्हा बाहेर गेले. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार एकत्र आले तर काही फार मोठं विचारधारा म्हणजे वैचारिक बदलाव नसणार. हं, हं. एकाच परिवाराची आहेत. किंवा टी-एम-सी काँग्रेसमधनंच बाहेर निघालेली आहे. ती आली असती तर राहिली. पण प्रॉब्लेम असा आहे, हा कॅल्क्युलेशनचा गेम आहे. हं, जर शरद पवारांना खरोखरच आपले खासदार वाचवायचे असले, तर त्यांनी काँग्रेसमध्ये जर मर्ज केलं उद्या, हं, तर काँग्रेसचे 100 खासदार आणि यांची ही जर मिळून टोटल झाली, तर तेवढ्या मोठ्या टोटलचे 2/3 तोडणं फार मुश्किल आहे. हं, हं. 10 मधनं तुम्ही किंवा 9 मधनं तुम्ही 6 काढू शकता. पण 90 मधनं 60 काढणं फार मुश्किल आहे. 100%. तर तो एक कॅल्क्युलेटेड गेम असू शकतो. आणि जे जाणारे सुद्धा खासदार मग त्यांना राजीनामेच देऊन जावे लागेल. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर ते कॅल्क्युलेशन जर केलं, तर ते पाहायला पाहिजे. हं, दुसरी हं. गोष्ट शरद पवारानंतर म्हणजे शरद पवारांची आम्ही तर त्यांना अजून शतायू हो, त्यांची तब्येत अजून चांगली हो, हेच मी तुमच्या चॅनलवरनं सांगू शकतो, देवाजवळ प्रार्थना करू शकतो. पण शेवटी वय आहे. त्यांना झालेली व्याधी आहे. त्यांची धावपळ पाहून कित्येक वेळा अक्षरशः वाईट वाटतं. पण सोबत कोण आहे? शरद पवारांचा जो राजकारण करण्याचा जो म्हणजे लोकांमध्ये, जनमानसामध्ये जो त्यांचा डायरेक्ट टच होता. तशा टचचे कोण लोक आहेत आता? जयंत पाटील आहेत. जयंत पाटलांबद्दलच तळ्यात की मळ्यात, मळ्यात की तळ्यात हेच चालू असतं 24 तास. सुप्रिया सुळे किती सीरियस आहेत राजकारणात. आणि मी नेहमी उदाहरण सांगतो. सुप्रिया सुळेंचं जेव्हा लग्न झालं, तेव्हा सगळे कार्यकर्ता लग्नाला होते. अक्षरशः जेवण नव्हतं तर त्यावेळेला थम्स अप, कोका-कोला नव्हता त्यावेळेला. थम्स अप होतं. हं, हं. लोकांना देण्यात आलं होतं. हं, हं. जुने लोक सांगतात, सुप्रियाताईंच्या लग्नाला गेलेले. पण आज सुप्रियाताईंच्या मुलीचं जेव्हा लग्न होतं,
तेव्हा तिथं हं. फक्त सेलिब्रिटी जातात. विरोधी पक्षाची सगळी लोकं जातात. सामान्य कार्यकर्ता कुठे होता? हा फरक असतो. कारण सुप्रियाताई सेलिब्रिटी आहेत. शरद पवार कधी सेलिब्रिटी नव्हते. आणि नेता सेलिब्रिटी झाला, की तो दुरावतो कार्यकर्त्यापासून. आणि हे महाराष्ट्राने वेळोवेळी अनेक नेत्यांच्या बाबतीत बघितलंय. अनेक नेत्यांच्या बाबतीत घडलं. ही जी पुढची पिढी आहे ती सेलिब्रिटी पिढी आहे. सगळीच. सगळ्यांना Instagramवर आणि ह्याच्यावरती चमकायचंय. त्यांना सगळ्यांना वाटतं आपण त्याच्यात त्यांना वाटतं आपण त्याच्याचमुळे होतं. पण गावागावातला कार्यकर्ता त्यावेळेला पवार साहेबांचं म्हणजे जायचं बरं लग्नाला जायचं आहे सुप्रियाताईच्या. हं, त्याला हं. परिवाराचा तो सदस्य होतो. तर पवारांची ही खेळी असू शकते. पण आत्ता जे काही भाजपने चालवलेलं आहे, म्हणजे ठाकरेंचे खासदार घेणं, पवारांच्या नाही, नाही, नाही. खासदारांसाठी हे पहा प्रयत्न. तर हा म्हणताय भाजप प्रादेशिक पक्ष टिकतील का या भा सगळ्यात? नाही, नाही प्रादेशिक पक्ष त्याला संपवायचेच आहेत भाजपाला. पण मग शरद काँग्रेस पवार विरुद्ध भाजप झालं पुढच्या 29ला समजा आपण म्हटलं, तर त्यांना त्याचा नाही, तोटा नाही पण होणार. नाही त्यांना तोटा होणार नाही. त्यांना माहिती आहे काँग्रेस विरुद्ध बीजेपी जिथे-जिथे आता मी तुम्हाला सांगतो सिंपल इक्वेशन आहे. हं, जर तुम्ही काँग्रेसचे 100 खासदार पाहिले, हं. त्यातले बीजेपी आणि काँग्रेस कुठल्या-कुठल्या राज्यात डायरेक्ट 1 टू 1 आहेत. खालनं जर राजस्थान. सुरू केलं आपण, कर्नाटकमध्ये आहेत. हं, मग तेलंगणामध्ये पण नाही, कर्नाटकमध्ये आहेत. कर्नाटकमधनं तुम्ही या वर छत्तीसगड, हं. मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड, आसाम हीच राज्य आहे जिथे बीजेपी आणि काँग्रेस समोरासमोर आहे. ते सगळे राज्य मिळून काँग्रेसकडे 30 खासदार आहेत फक्त आणि उरलेले जे 60 खासदार आहेत, 60-70 खासदार जे आहेत, ते मित्र पक्षांसोबत लढून आलेले आहेत. हं, सर्वात हं. मोठा ब्लॉक जो आहे तो महाराष्ट्राचा आहे 15 खासदारांचा. तो शिवसेना आणि शरद पवार यांच्यासोबत लढून आणलेला आहे. यूपीमध्ये अखिलेश सोबत, बिहारमध्ये आरजेडी सोबत, तामिळनाडूमध्ये डी सोबत. तर त्यांना हे माहिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसमध्ये 90% म्हणजे मी असं जेव्हा बोललो तेव्हा राहुल गांधी म्हणाले, "अतिशयोक्ती बोलता का?" मग त्यांना उदाहरण दिले. काँग्रेस जरी कमी जरी धरलं, तरी 60% काँग्रेसचे नेता हे बीजेपीच्या पेरोलवर आहेत. हं, हं. महाराष्ट्राचे विजय वडेट्टीवार यांचं कुठलं काम अडतंय तुम्ही मला सांगा. हं. ते बोलतात काही पण त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची दोस्ती सगळ्या जगाला माहीत आहे. असाच चंद्रपूरचा उमेदवार कसा बॅकआउट होतो विधान परिषदेमध्ये हे सगळे आणि हे कनेक्शन समजून घ्यायची गरज आहे. प्रत्येक राज्यात आहे ते. प्रत्येक राज्यात. कारण काँग्रेसच्या लोकांना सत्तेत राहण्याची सवय होती. सत्तेच्या हं. बाहेर आल्यावर ते अनकम्फर्टेबल झाले. त्यामुळे सत्तेशी जवळीक करण्यात ते स्वतःचं हित पाहण्यात पार्टीने संपवली त्यांनी. नाही मग आता सामान्य मतदार किंवा सामान्य माणूस म्हणून आपण काय बघायचं? हे आपण काय पॉलिटिक्स बघायचं, आता लोकं म्हणतात आम्ही मतं नाही दिली तरी ते निवडून येतात. हं, हरियाणामध्ये अशी गावं आहेत, ज्या गावामध्ये त्यांनी बंदीच केली होती बीजेपीच्या नेत्यांना यायला. हं, हं, त्याच्या कोणी कॅम्पेनला जात नव्हतं. पण त्या गावातनं सगळी मतं बीजेपीला मिळाली. काय करणार? तेव्हा लोकं हितोत्साहित झालेले आहेत. हं, लोकं नवमेध झालेले आहेत. पण मी नेहमी म्हणतो जेव्हा अति होते तेव्हा मग जनजागरण होतं. हं, जेव्हा हं, अति होते तेव्हा मग जेव्हा लोकांना वाटलं इमर्जन्सी जेव्हा आणीबाणी जेव्हा घोषित झाली, तेव्हा लोकांना वाटलं अति झालं. हं, ज्या इंदिरा हं. गांधीवर लोकांनी प्रेम केलं, त्याच इंदिरा गांधींना लोकांनी रस्त्यावर आणलं. मग याची सुरुवात झालेली आहे, की अजून काही वर्ष वाट बघावी लागेल? मला वाटतं 2029 नंतरच होईल सुरुवात. कारण 2029 मध्ये जर हे 650 सीट्स घेऊन आले, हं, तर हं, त्यानंतर हे असंही म्हणू शकतात, की मागच्या 5 वर्षाचे इलेक्शनचे रिझल्ट्स पहा. प्रत्येक इलेक्शन बीजेपी जिंकतंय आणि हं. 2029च्या निवडणुकीमध्ये 650 सीट्स आम्हाला मिळालेल्या आहेत. याचा अर्थ देश पूर्णपणे बीजेपीवर विश्वास ठेवतो. प्रत्येक 5 वर्षांनी निवडणूक घेऊन खूप खर्च होतो. देशाचा विकास थांबतो. आचारसंहिता लागते. त्यामुळे आता येणाऱ्या 15 वर्षात कुठलीही निवडणूक होणार नाही. असं जर अमेंडमेंट आणलं आणि झालं उद्या, तर कोण बोलणार? मग सुप्रीम कोर्ट एक आशा होती, की सुप्रीम कोर्ट म्हणतं, "नाही, नाही, तुम्ही अमेंडमेंट करू शकता राज्यघटनेत, पण बेसिक ढाचा राहिला पाहिजे." हं, हं. पण सुप्रीम कोर्टही आजकाल कसं काम करतंय तुम्हाला माहीत आहे. जेव्हा 27 लाख लोकांचं मतदान राहू द्या,
नाही गेलं तर गेलं असं म्हणणारे लोक काय कोणाचं रक्षण करणार? नाही मग आशा कोणाकडून ठेवायची? म्हणजे जर विरोधी अशा पक्षाचा अशा विचार केला आता अशा मी नेहमी म्हणतो अशा माझी मीडियाकडनं फार म्हणजे लोकजागरण आणीबाणीच्या वेळेला सुद्धा मीडियाने चांगला रोल केला होता. हं, हं. पण हीच गोष्ट फार चांगल्या तऱ्हेने या दोन्ही गुजरात्यांनी हेरली आणि त्यांनी सर्वात पहिले संपवलं तो मीडिया. त्यामुळे सोशल मीडिया वर जी लोकं बोलतायत, त्यामुळे बराच इम्पॅक्ट पडतो, असं मला हं. वाटतं. आणि बोलणारी लोकं आहेत त्या देशात असं नाहीये. पण मग हे सगळे कॉकरोच सारखा एखादा प्रयोग होतो, की एक वाक्य कॉकरोचचा बोलले प्रयोग म्हणजे कॉकरोच सुद्धा मला कुठे ना कुठे तो एक अण्णा हजारेचं आंदोलन हं, हं. वगैरे हे सेफ्टी वॉल थिअरी म्हणतात त्याला, की खूप प्रेशर झालं प्रेशर कुकरमध्ये, की सेफ्टी वॉलच निघून जातो फडक्कन. हं, हं, हं. तसं तो वापरतात. अण्णा हजारेचं आंदोलन युपीए सरकारला बदनाम करण्यासाठी आलं होतं. त्याचा फायदा बीजेपीने उठवला. त्या आंदोलनाची परिणिती काय झाली? आम आदमी पार्टीचा एक जन्म झाला. लोकं कोणावर विश्वास ठेवणार? सगळे प्रश्न खूप मोठे आहेत खरं तर आणि पण पण यावरती तरी पण मला या देशाच्या जनतेवर विश्वास आहे. हं. आपण खूप सहन करतो. सहनशीलता भरपूर आहे आपल्याकडे. आपण 200 वर्ष मुघलांना सहन केलं. आपण 100 वर्ष, 100-150 वर्ष इंग्रजांना सहन केलं. आणि मग कुठेतरी विस्फोट होतो. कुठेतरी भगतसिंग जन्माला येतो. कुठेतरी महात्मा गांधी जन्माला येतात. आणि ही सगळी सामान्य माणसं होती. परिस्थितीने त्यांना भगतसिंग बनवलं. परिस्थितीने त्यांना महात्मा गांधी बनवलं. ती परिस्थिती जर पुन्हा निर्माण झाली, तर गांधी येऊ शकतात, भगतसिंगही येऊ शकतात, सुभाषचंद्र बोसही येऊ शकतात. आणि नक्कीच आशावादी राहायलाच हवं. आशावादी राहणं आशावादी हे राहायला आशावादी राहायला. आपल्या मनुष्य लोकांनी अतिशय संघर्ष करून आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. निश्चितच. आपल्याला लोकतंत्र दिलेलं आहे. आपल्याला अतिशय सुंदर राज्यघटना दिलेली आहे. त्या लोकतंत्र म्हणजे त्या लोकशाहीची आणि त्या राज्यघटनेची जर आपल्याला थोडी जाणीव असेल, आपलं देणं असेल काही समाजाला, तर आपण कमीत कमी यासाठी लढलं पाहिजे. याच नोटवर मला वाटतं आपण निरोप घेऊया आणि थँक यू सो मच सर. तुम्ही वेळ दिलात आणि राजकारणापासून सुरू झालेली चर्चा ही जनमानसापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तिथपर्यंत तो स्पर्श करू शकलो. तुम्ही वेळ दिलात. प्रचंड रोखठोक आणि अत्यंत मला वाटतं सर टू द पॉइंट बोलतात. पुन्हा आपण तुमची वेळ घेऊन परत एकदा नक्की पुन्हा चर्चा करू. विशेषतः धन्यवाद. दिल्लीच्या राजकारणावरती. पण आज इथेच थांबूया. धन्यवाद.